मालवनी में अवैध मटन और बीफ दुकानों पर कार्रवाई से क्यों बचा रहा है प्रशासन? मालवनी क्षेत्र में अवैध रूप से चल रही मटन और बीफ की दुकानों की भरमार ने स्थानीय निवासियों की परेशानियां बढ़ा दी है। इस गंभीर मुद्दे को लेकर क्षेत्र की अधिकारी दीपिका अकोला ने पिछले कुछ महीनों में कई बार संबंधित विभागों और वरिष्ठ अधिकारियों को पत्र लिखे। उन्होंने बिना लाइसेंस और नियमों के विरुद्ध चल रही इन दुकानों पर सख्त कार्रवाई की मांग की है। हालांकि लगातार ध्यान दिलाने के बावजूद अब तक प्रशासन की ओर से कोई ठोस कदम नहीं उठाया गया, जिससे लोगों के बीच नाराजगी और प्रशासनिक निष्क्रियता को लेकर सवाल खड़े हो रहे हैं। या मुंबईमध्ये जे केसेस वाढलेत आणि कुठेतरी लॉ अँड ऑर्डरचा जर फेलियर होत आहे त्याचा मोठा कारण जे आहे ना ते ड्रग्ज आहे। प्लॅटफॉर्म असू द्या, रेल्वे स्टेशन असू द्या, प्लेग्राऊंड असू द्या, कुठल्याही ठिकाणी तुम्ही जर गेला तर ड्रग्ज कंझ्युम करणारे आणि ड्रग्ज विकणारे ओपनही आपल्याला दिसत आहेत। माझा स्पेसिफिक दोन प्रश्न आहेत। आपल्या उत्तरमध्ये आपण आपल्या अधिकारीचं एक मिनिट वडेट्टीवार साहेब, आपण आपल्या उत्तरमध्ये कौतुक केलं आपल्या अधिकाऱ्यांचं, त्यांनी एवढा मोठा साठा पकडलाय ही चांगली गोष्ट आहे, त्यांना अभिनंदन। पण ज्यांना आपण पकडतोय त्यांना आपण एमसीओसीच्या तर्फे कारवाई केली पाहिजे। कारण म्हणजे तुम्ही पकडता तो बेलनी बाहेर येतोय, तडीपार केला की ते परत हायकोर्टनी सुटतं, पण तुम्ही काय कंझ्युम बीफ खाणाऱ्यावरती तुम्ही एमसीओसी लावण्याचा विचार करत आहे, या ड्रग्ज वरती का नाही करत? ज्याला तुम्ही पकडला त्याच्यावरती एमसीओसीनी तुम्ही कारवाई करणार का? एक आणि दुसरा जे प्रश्न माझा असा आहे की हे ड्रग्ज कंझ्युम करण्यामध्ये आपले कॉलेजचे आणि शाळांची मुलं फार याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेली आहेत। तर अख्ख्या मुंबईमध्ये एकही रिहॅब सेंटर नाही। तर महाडमध्ये आमच्याकडे भरपूर शासनाची जागा आहे, तर महाडमध्ये तुम्ही पहिला रिहॅब सेंटर या ड्रग्जसाठी उभारणार का? हे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत आणि मला हे ऐकू तुम्ही याचं उत्तर देणार।